नमः पार्वती पते हर हर महादेव। तर हे असा शिवलिंग याची बॉटल आहेत नाही टाकते पहिला लांब टाकतंय 10 ते 15 मिनिटं लागणार आपल्याला चालत घंगाळेश्वर मंदिरकडे जाईल। खतरनाक समुद्र हा बघा, अरबी समुद्र। हा 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 खतरनाक। या डेस्टिनेशन खूपच भारी आहे, एक नंबर भारी आहे, एकच नंबर। प्लेसवर येऊक ना खूप माका कष्ट लागले, मेहनत लागलेली आहे हिडन प्लेसवरती बघा। नमस्कार मंडळी, कोकणी असेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रोहन स्वागत करत आहे कोकणच्या भूमीतून रेडी बीचवरून। मंडळी आजचा आपला व्हिडिओ खास होणार आहे, म्हणजे आज आपण ना अनएक्सप्लोर्ड कोकणमध्ये एक खास आणि जागृत देवस्थानकडे जाणार आहोत। सध्या माझं लोकेशन आहे, मी आहे रेडी बीचवरती। माझ्या पाठीमागे बघा अथांग अरबी समुद्र रेडी बीच आणि त्याच्या वर आहे गणपती मंदिर रेडी। मंडळी कोकणात भरपूर जागृत देवस्थान आहे, या जागृत देवस्थानापैकी ना घंगाळेश्वर मंदिर हे एक आहे, जे रेडी गणपती मंदिरपासून 10 ते 15 मिनिटाच्या पायी चालत आहे। आज आपण तिकडे जाऊन एक्सप्लोअर करणार आणि ते सगळं कव्हर करणार आहोत, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आज मी आलो आहे सावंतवाडीपासून रेडी मंदिरकडे आणि हे दोन ठिकाण मी एक्सप्लोअर करणार आहोत। चला माझ्यासोबत प्रवास करा आणि घंगाळेश्वर बाबांचं दर्शन घेऊया। तसंच माझ्यासोबत प्रवास करा आणि या व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण घेऊया घंगाळेश्वर देवाचं दर्शन। बोला नमः पार्वती पते हर हर महादेव। निवांत बसलो या कोकणच्या सुंदर भूमीत रेडी बीच। माझ्या समोर आहे ना ते जे दृश्य आहे ते तुम्हाला दाखवतो बघा। हे जे दृश्य आहे हा हार्ट टचिंग दृश्य आहे, कारण जावंसं वाटत नाही। पण आता मी तिकडे आलो, त्या साईडला जातो, तिकडे रॉक आहेत वरती आणि समोर बीच। इकडून उठायची इच्छा नाही होत, पण काही नाही, जाऊया तिकडे जातो आणि थोडा एक्सप्लोर करतो तिकडे जाऊ। आणि बघा गुरा बघा इकडे। मंडळी यो समोरचा रस्तो गणपती मंदिरकडे आता रेडीच्या, आणि त्याच्या समोर जो रोड गेलो मायनिंगकडे तो जाता घंगाळेश्वर मंदिरकडे। चला जाऊया आता। चलात मंडळी, आता आपण चालत चाललोय घंगाळेश्वर मंदिरकडे। रेडी मंदिरपासून गणपती मंदिरपासून 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे पायी चालत। चला जाऊया चालत चालत आणि देवाचं दर्शन घेऊया। सुंदर ठिकाण आहे, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। मंडळी असा आहे मायनिंगचा एरिया, मायनिंग आहे, समोर पण मायनिंग आहे, ते बघा डंपर चालले आहेत मायनिंगवर। 10 ते 15 मिनिटं लागणार आपल्याला चालत घंगाळेश्वर मंदिरकडे जायला। खूप जायची इच्छा होती, हिडन प्लेस आहे आणि अनएक्सप्लोर्ड कोकण। चला बघूया। मंडळी रस्त्यावर कोण नाही आहे, मी एकटाच फिरतोय आणि चाललोय घंगाळेश्वर टेम्पलकडे। चला, चारी बाजूनी मायनिंग आहे, या चारी बाजूनी मातीच माती। जर इकडे आल्यात ना पूर्ण तुम्ही तांबडं होणार आहे, कारण एक मगाशी डंपर येऊन गेलो आणि सगळं तांबडा होऊन गेलो। चला आता जाऊया, चालत चालत जाऊया आणि बघते आता 5-8 मिनटं वॉकिंग डिस्टन्स आहे अजून। तेव्हा काहीतरी चमत्कार केलो आणि ऊन गेला। चला डंपर लागलेला आहे बघा रांगेत। मंडळी हा रेस्ट्रिक्टेड एरिया, शूटिंग अलाउड नाही इकडे, तरी पण आपण जातो घंगाळेश्वर टेम्पलकडे। हा मायनिंगचा एरिया, पूर्ण एरिया रेस्ट्रिक्टेड आहे, बाकी म्हणजे मायनिंग आहे आणि इकडे शूटिंग अलाउड नाही। आता जातो आणि दर्शन घेऊया आपण। तर हा मायनिंगचा इकडून रस्ता आहे, आता सरळ आपण मंदिरकडे जाऊया। आता चारी बाजूने बघा मस्त झाडं आहेत, माडा आहेत, माडाची झाडा। वाह, खूप छान प्रवास होतो आज इथपर्यंत। 10 ते 15 मिनटं लागली मला चालत। आता पुढे जाते मी बघतोय। चला मंडळी, फायनली आपण इलेलो असो आपल्या हिडन प्लेसवरती। बघा समोरचा व्ह्यू बघा आणि
घंगाळेश्वर मंदिर. आणि तसाच समोरचा व्ह्यू बघा, अरबी समुद्र, रेडी बीच, तिकडे बार्ज आहे आणि ह्या मायनिंग आहे. हा व्ह्यू बघा मंडळी. खूपच सुंदर व्ह्यू असा बघा. हे बघा, देवासाठी चादर वगैरे ठेवलेले आहेत. असा आहे आपला मंदिरचा व्ह्यू. चला मंडळी, माझं पाठीमागचं व्ह्यू बघा. घंगाळेश्वर मंदिर खूप हिडन प्लेस आहे आणि अनएक्सप्लोर्ड कोकणमधलं एक महत्त्वाचं जागृत देवस्थान आहे. माझ्या पाठीमागचा सगळीकडे बघा घंटा लावलेले आहेत. हे जे आगवानी असतात ते इकडे त्यांच्या आगवानी पूर्ण झाल्यावर घंटा लावतात बघा. म्हणा घंगाळेश्वर देव आणि खूप प्रसिद्ध. तर ह्या ठिकाणी गेल्यात तर कचरा करू नका आणि श्रद्धेच्या भावनेने या. माझ्या पाठी बघा अरबी समुद्र आणि सुंदर रेडीचो समुद्र बीच. तर मंडळी, कधी तुम्ही घंगाळेश्वर मंदिरात गेल्यात नाही योग ना, चला तर आज तुमका घंगाळेश्वर बाबाचा दर्शन घडवतंय. खूपच सुंदर ठिकाण आहे रेडी गावात. खूप सुंदर ठिकाण, खूप म्हणजे खूप. असा कोकण या जा असा ना या जगाच्या पलीकडचा सुंदर. म्हणूनच कोकण या असा ना जगाच्या पलीकडे सुंदर. आणि कोकणात आपल्या किती वेळ जरी गेलो तो कमी असा. आणि कोकण जेवढा कमी तुम्ही फिरतल्यात, जेवढं जास्ती तुम्ही फिरतल्यात तेवढा तुमका कमी पडतला. चला आता मी खाली जातोय, रस्तो गेलो ना खाली जाते आणि खालचं पण बीच एक्सप्लोर करू आणि ह्या साईडला पण बघूया काय असता. चला या असा मंदिर आणि इकडून आपण खाली जाऊया या साईडने. पहिला आपण ना या साईडला जाऊन एक्सप्लोर करू, म्हणजे या साईडला जाऊन आपण बघूया समुद्र ठिकाण. वाव, एवढा सुंदर समुद्र बीच. हा 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 हा, खतरनाक मंडळी बघा. हे एवढं समुद्र ठिकाण या जगातला तुमका ना बाहेर जाऊची गरज, इंडिया बाहेरची कुठे तुमका खाली जाऊची गरज नाही. या आपल्या कोकणात भेटताला आणि ता पण रेडी गावात. चला तर खालती उतरते आणि किनारपट्टी जाते त्या साईडला. आणि माझ्या पाठी मग कोणच नाही असा, मी एकटोच इलेला असा सर. खूप हिडन स्पॉट असा आणि इथपर्यंत येऊची मेहनत, एवढी मेहनत लागलेली आम्हाला ना तर मी सांगू शकणार नाही. आता तुमका मी समोरचं नजारा दाखवतोय तोपर्यंत माका सर चप्पल काढतोय. कशा सांगते कशाक बी चप्पल काढली तर कशा सांगतोय बघा. हय शिवलिंग बघा, शिवलिंग किती जुना असा हे माका माहीत नाही पण खूप सुंदर आहे. मंडळी तुम्ही जेव्हा उतारतल्यात ना खालून बीचवरती त्या तुमका जर शिवलिंग भेटला तर पाया तर चप्पल काढून यावा. मंडळी जेव्हा मी येते ना कोकणात एक्सप्लोर करू तेव्हा सगळीकडे मला कचर दिसता. तर स्पेशल मी सिरीज चालू करतलो आहे साफसफाईची, म्हणजे एकटोच जातलो आहे. मालवणपासून रेडी हे जेवढे आपले जागृत पवित्र स्थान असत हे सगळे आपण साफसफाईन साफ करतलो. या सिरीज मला चालू करूच्या आणि ह्याच्यात जर तुमका कोणाक सहभागी होऊचा तर नक्की मला कमेंट करा. इंस्टाग्रामवरती रोहन म्हणून माझं इंस्टाग्राम पेज आहे, नाहीतर कोकणी असेल ते इंस्टाग्राम पेज फॉलो करा आणि तिकडे मेसेज करा. आपण सिरीज चालू करूया लवकरात लवकर, कारण ही आपली घाण आपल्याक साफ करूची या कोकणातून. तर मंडळी बघा, हा 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 असं आपलं निसर्गरम्य कोकण आणि
सगळ्या हिडन प्लेस हा. या या प्लेसवर येऊक ना खूप म्हाका कष्ट लागले, मेहनत लागलेली आहे. तर एका पैसे मतलब नाही असत, पैसे किती खर्च होऊ दे, आयुष्यात पैसे खर्च होत राहू दे, पण हे असा नजारा बघू लाखो पैसे गेले चालतात, पण हा नजारा तेव्हा सोडता कामा नये. आता मी पाण्यात जाऊचंही नाही, कारण मी सध्या एकटो असं आणि रिक्स नको हा. तर मंडळी आता आपण येतलो जुलैमध्ये. जुलैमधला हा सीन बघूया. माका वाटणार नाही जुलैपर्यंत आपण खालीपर्यंत येऊ शकतो, कारण पाणी खूप असताना इकडे. सो आपण जुलैमध्ये येऊया आणि वरून शॉट घेऊया. आपण जुलैमध्ये कसं असतं काय असतं तर वरून शॉट घेऊया. त्या बघा त्या साईडला बघा पूर्ण रॉक असत, रॉक, आणि त्याच्या पलीकडे मायनिंग बार्ज असतात ना, मोठमोठे बार्ज, ते बघा ते तिकडे भरतात आणि खाली होतात. चला आता इकडे तो पाय तरी धुतोय पूर्ण पाण्याने, मातीने, लाल माती यावर मायनिंगची, पूर्ण पॅन्ट सगळी आणि कपडे खूप घाण झाले, पाय बुडवलोय. आता मंडळी त्या साईडला जातोय, त्या साईडला जाऊन बघतोय काय असा होता आणि तुमका पण दाखवतोय. तर हे असा शिवलिंग, याची बॉटल नाही टाकते, पहिला लांब टाकतोय. असा शिवलिंग आणि सांगितल्याप्रमाणे साफसफाईची सिरीज चालू करतले. कोणाक जर सहभागी होतात तर नक्की मला इंस्टाग्रामवरती DM करा. चला इकडे जाऊन येलंय, सुंदर आणि मस्त समुद्र होतो. आता ह्या साईडने जाऊन बघतोय काय असं. आता माका पण एक्झॅक्टली माहीत नाही काय आता, मी पण फर्स्ट टाइमच दिलेलं असते. तिकडे समुद्र दिसता माका, पण बघूया रोज तो खाई गेलो तो खतरनाक. तर मंडळी या साईडला पण समुद्र बघा. अरे वा, हा 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 हा, खतरनाक समुद्र बघा, अरबी समुद्र. आणि त्या साईडला जेटी आती बघा, जेटी दिसता, आणि बीच बघा, सुंदर बीच. या साईडला जास्ती किनारपट्टी नाही म्हणून बघ, कचरो त्या साईडला नाही, पण त्या साईडला तर तो बीच आपण बघितलो. आता इकडे जातो आणि त्या साईडला बघतोय, त्या साईडला इकडे पण मस्त सीन आहे बघा, खूप भारी सीन आहे इकडे पण. हा पावसाळ्यात तर इकडे बाबा, पावसाळ्यात काय सीन असतो लो पावसाळ्यात. आणि मंडळी माझं चप्पलान मला खूप साथ दिलेली आहे. चप्पल तुटायला आलेलं आहे, पण तुटला तर वाट लागतली, कारण आपल्या खूप लांब परत जाऊचा. या साईडला बघा माठ तुटलेल्या अवस्थेत म्हणान सिमेंट लावून या केलं, पडलेला असला सिमेंट लावून या केलं. वा, झाड बघा, खडपात झाड इला तसाच ऐसा खडपा आधी चारी बाजून खडपा. आणि हा समुद्र चारी बाजूने बघा, इकडे माडाची झाडा, अरबी समुद्र, आणि ऐसर मी न्यू आउटलुक. तरी खरं सांगू ना, आता शर्ट चेंज केले मी, खरं सांगू ना खूप मस्त वाटलं ऐसर येऊन. हा खरंच स्ट्रेस जर तुमका रिव्हील करूचा ना, स्ट्रेस तुमका जर बाजू काढूचा तर तुमका अशा ठिकाणी येऊचाच लागतं आयुष्यात. आणि या नादात माझा गॉगल पण हरवला नाही असा. तर आपल्या उन्हान पण खूप मेहरबानी केली आमच्यावर. तिकडे जाऊचा होता वर, पण रस्तो काय नाही दिसणार, रस्तो दिसणार नाही, पण माडाची झाडं खूप आहेत तिकडे. आणि रस्ता असतलो त्या साईडने, पण रिक्स नको मा, कारण टाईम पण कमी आहे आणि माका परत माऊली मंदिरकडे पण जाऊचा.
चला वाव, असो जो बीच आहे ना, स्वर्गाहून सुंदर. स्वर्गाहून सुंदर आपल्या कोकणात कशाक म्हटलो तर ह्याच्यामुळे बघा, या डेस्टिनेशन खूपच भारी आहे. एक नंबर भारी आहे, एकच नंबर. इकडून जाऊचा मन नाही हा, पण जाऊचा लागता कारण वेळ नाही, वेळ कमी आहे आपल्याकडे, खूप वेळ कमी आहे. पण जाऊया आता. मगाशी मी चुकान वर गेलोय. आपल्या जो आपला मायनिंगचा एरिया आहे ना, तर त्या लोकांनी सांगितलं की सर व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे मायनिंगकडे, कारण तो रेस्ट्रिक्शन एरिया म्हणून ते व्हिडिओ मी जास्ती टाकूक नाही. तर त्या बाजूसूनच एक वाट गेलेली आहे. त्याच्या अगोदर मायनिंगचा जो कमान दिसतं ना, त्या जस्ट अगोदर एक वाट गेली मंदिरकडे येऊ. त्या वाटेने तुम्ही मंदिरकडे या. मस्त भारी लोकेशन हा. चला, थँक्यू. तर मंडळी, जर तुमका ना प्री वेडिंग शूट किंवा आपला काय अजून तुम्हाला फोटोशूट करू इच्छित, ह्या लोकेशनला नक्की व्हिजिट करा. आणि इकडून जर तुमची व्ह्यू काढणार ना, त्या पॉईंटवरून, त्या अँगलवरून किंवा इकडे कुठेही पण खायच्या पण अँगलने व्ह्यू काढा. इकडे एकच नंबर तुला. आता सध्या सूर्य बघा खाया, सूर्यावर आपल्या जस्ट डोक्याच्या क्रॉस हा, आणि सनसेट होतो. सनसेट होऊच्या अगोदर आपल्याला एक जाऊचा माऊली मंदिरकडे. चला आता माऊली मंदिरकडे जाऊया आणि यो व्हिडिओ हयच संपवतोय. तर मंडळी वर इलोय आणि इकडे बघा गुफा टाईप हा, पूर्ण खडकच्या आतमध्ये, म्हणजे खडक फोडून ना आज मी गुफा टाईप झालेली आहे. पावसात इकडे येऊ काय आणि बघूया कसं असतं. चला, हई पण बघितलं बीच, हई पण सुंदर बीच आहे. हई पण बीच बघितलो. आता हईसून फक्त व्ह्यू बघूया, खाली जाऊया नको. नाही सर, खाली हां इकडून बघूया. इकडून काय बघू भेटायचं ना, इकडे आपण बघितला, इकडून बघूया काय दिसतं तर. हा 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 हा, खतरनाक. तर मंडळी, आशा करते तुमका व्हिडिओ आवडला असतलो. आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आजचो आपला प्रवास रेडीपासून चालू आलो होतो आणि 10 ते 15 मिनटात मी चालत दिले वॉकिंग सर या स्पॉटवरती, गंगाळेश्वर मंदिर. चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तसाच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सुंदरशा एका नवीन प्रवासात. तोपर्यंत बोला हर हर महादेव. आणि मेन तुमचं सांगितल्याप्रमाणे साफसफाईची सिरीज चालू करणार आहे मी, तर नक्की मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि DM करा. ती जी गुमटी आहे त्या बाजूकच बघा, तुळस टाईप